दरभंगा जिले से इस वक्त की बड़ी खबर आ रही है, जहां दोनार गुमती से पूरब मिल दाल मिल के पास अवैध बस परो रहने के कारण आज सुबह दरभंगा केशरी नामक बस जिसका सुबह करीब 6 बजे बैक करने के दौरान स्थानीय निवासी मोती पासवान को पीछे से धक्का मार दिया, इससे कि उनकी हालत गंभीर बनी हुई है। उन लोगों ने बताया कि उसको फिलहाल पीएमसीएच रेफर किया गया है। इसी को लेकर के लोगों ने सड़क को जाम कर दिया है। नमस्कार, मी ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे या ठिकाणी या वर्षाचा पहिला जी काही ॲक्टिव्हिटी होती त्यासाठी आज ग्रीन धुळे वृक्ष टीम या जमलेली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपण मागच्या वर्षी हजारो झाडं लावले ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे किंवा प्रशासनातर्फे लावले असतील, कोणत्या संस्थांनी लावले असतील, मला सगळ्यांना विनंती आहे की आता प्रत्येक झाडाला पाण्याची गरज आहे। कोणावर आमचा आरोप किंवा काही आमचं त्यांच्यावर काही म्हणणं नाही आहे, फक्त ज्यांनी झाडं लावले असतील त्यांनी संगोपनासाठी पुढे यावं आणि असं ज्या ज्या ठिकाणी झाडांना पाण्याची गरज आहे त्यांनी ग्रीन धुळे वृक्ष टीमला कळवावं। आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतो आहे आणि या अशा पद्धतीने आता या झाडांना जर आता 8 दिवसात पाणी भेटलं नाही तर हे सगळे झाडं जळून जातील आणि हे लाखो रुपयाचं करोडो रुपयाचं दरवर्षी आपण वृक्षारोपण करून जे काही ग्रीन धुळेसाठी जे काही मेहनत घेतली ती सगळी वाया जाणार आहे। म्हणून आपल्या कार्यक्रमाचा या कारणामुळे उपयोग होणार नाही, म्हणून आता पाण्याची व्यवस्था करणं खूप महत्त्वाचं आहे झाडांसाठी। आणि ज्या ठिकाणी अशी झाडांची परिस्थिती झाली असेल, आता या भागातील नागरिकांनी कळवल्यावर आम्ही या ठिकाणी आलो, तर पाणी अत्यंत आवश्यक आहे। आम्ही याची व्यवस्था करू। तसंच अजून कुठे कोणाला काही गरज असेल त्यांनी आम्हाला कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। वृक्ष लागवड करतो आणि मग नंतर पाणी द्यायचं विसरतो, अशाच प्रकारची ही परिस्थिती बघा। हे कोणी लावले मला माहिती नाही, परंतु अशी रस्त्याच्या कडेला अनेक झाडं लावलेली आहेत की ज्यांना आत्ता पाण्याची अत्यंत गरज आहे। आत्ता जर त्यांना पाणी नाही मिळालं तर ती आपली लावलेल्या झाडांचा काहीही उपयोग नाही, ती मरतील आणि पुन्हा त्याच जागेवरती पुढच्या वर्षी आपल्याला झाडं लावावी लागतील, अशी परिस्थिती निर्माण होईल। ग्रीन धुळे स्थापन करण्याचा आमचा उद्देश हाच होता की झाडं लावायचीच आहेत, परंतु त्याबरोबर त्या झाडांचं संगोपन करायचं आहे। ग्रीन धुळे त्याशिवाय हे नाव सार्थ होणार नाही, म्हणून लावलेलं झाड जगवलंच गेलं पाहिजे। त्यासाठीच आपण सर्व आता या ठिकाणी जमलो आहोत। याच्यासाठी जमलो आहोत की लोकांना समजलं पाहिजे की आपण जे झाडं लावतो ते झाडं जगवणं किती महत्त्वाचं आहे। आपण कार्यक्रम करतो आणि विसरून जातो, तसं व्हायला नको असं मला प्रामाणिकपणे वाटतं। म्हणून ग्रीन धुळेची सर्व टीम या ठिकाणी जमलेली आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येकाने धुळेकर प्रत्येक नागरिकाने जागृत राहून आपण स्वतः पाणी टाकलं पाहिजे। तसंच किंवा ज्या कोणीचे झाडं लावली असतील त्यांना उद्युक्त केलं पाहिजे की बाबांना पाणी टाका, त्यांना खत द्या आणि झाडं जगवा। कमीत कमी 2 वर्ष झाडं जगवल्याशिवाय आपण झाडं लावण्याचा जो प्रोग्राम आहे तो आपला खरोखर सक्सेस होणार नाही। त्यासाठी प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये ज्यांनी काही झाडं लावली असतील ती जगवण्याची जबाबदारी आपल्या हे ध्यानात ठेवा। एक मिनिट आता